भोंदू खरातच्या मालमत्तांवर ईडीची छापेमारी। खरातचं घर, कार्यालय, फार्म हाऊस, ईशान्येश्वर मंदिरासह अन्य मालमत्तांमध्ये 12 तासांपासून झाडाझडती। छापेमारीत महत्त्वाचे पुरावे हाती लागायची शक्यता। भोंदू अशोक खरातला 7 दिवसांची न्यायालयीन कोठडी। 20 एप्रिलपर्यंत खरातला न्यायालयीन कोठडी। चौथ्या गुन्ह्यात खरातचा दावा मिळवण्यासाठीचा अर्ज न्यायालयाकडून मंजूर। रुपाली चाकणकरांच्या बहीण प्रतिभा चाकणकर आणि त्यांच्या मुलानं शिर्डी पोलिसांकडे जबाब नोंदवला। कागदपत्र आमचीच, मात्र आम्ही खाती उघडली नसल्याचा जबाब। नाशिक लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपी आणि ऑपरेशन मॅनेजर अश्विनी चेनानीमध्ये आर्थिक व्यवहार झाल्याची सरकारी वकिलांची माहिती। आरोपी चेनानीमधील समाज सीडीआरमध्ये उघड झाल्याचाही सरकारी वकिलांचा दावा। सुनेत्रा पवारांना मुख्यमंत्री केल्यास भाजपचा मोठेपणा, संजय राऊतांचं विधान। तर आमचे मुख्यमंत्री सक्षमपणे राज्य सांभाळतायत, त्यामुळे सांभाळून विधान करा, पडळकरांचं राऊतांना प्रत्युत्तर। गोकुळ दूध संघातील गैरव्यवहाराची ईडीमार्फत चौकशी करण्याची मागणी। चंदगडचे आमदार शिवाजीराव पाटील यांची मागणी। एका बड्या मंत्र्याच्या आशीर्वादानं गोकुळमध्ये गैरव्यवहार, शिवाजीराव पाटलांचा आरोप। मुरबाड कल्याण महामार्गावर भीषण अपघात। रायते पुलावर प्रवाशांनी भरलेला जीप डंपरवर आदळली। भीषण अपघातामध्ये 11 जणांचा मृत्यू। चंद्रपूरच्या माणिकगड सिमेंट कंपनीच्या जमिनीवरून वाद। जमिनीचा मोबदला मिळेना म्हणून आदिवासी समाजाचा संताप। 5 आदिवासींनी केलं विष प्राशन। मुंबईत लवकरच धावणार आपोआप दरवाजे बंद होणारी लोकल। स्वयंचलित दरवाजे असलेली पहिली नॉन एसी लोकल ट्रेन मुंबईत दाखल। पुढारी न्यूजवर अनोख्या लोकलची पहिली झलक। यावर्षी मान्सून सरासरीपेक्षा कमी। भारतीय हवामान खात्याचा अंदाज। जून ते सप्टेंबर दरम्यान 90 ते 95% सरासरी पाऊस पडण्याची शक्यता। कर्नाटक सरकारमधील काँग्रेसचे जवळपास 30 आमदार बंडाच्या तयारीत असल्याची चर्चा। सर्व 30 आमदार एकत्र तातडीनं दिल्लीत। मात्र 5 राज्यांच्या निवडणुका असल्याने काँग्रेस हायकमांड कोणत्याही बदलाच्या विचारात नसल्याची माहिती। बिहारला 15 एप्रिलला मिळणार नवा मुख्यमंत्री। नव्या मुख्यमंत्र्यांचा 15 एप्रिलला सकाळी 11 वाजता शपथविधी। उद्या एनडीएच्या संसदीय पक्ष बैठकीत मुख्यमंत्र्यांचं नाव होणार निश्चित। दिल्लीत नोएडाच्या फेज 2 मध्ये पगारवाढीच्या मागणीसाठी पुकारलेल्या आंदोलनाला हिंसक वळण। संतप्त कर्मचाऱ्यांकडून कंपनीच्या मालमत्तेचं नुकसान, वाहनांची तोडफोड, पोलिसांवर दगडफेक। सूरसम्राज्ञी आशा भोसलेंना साश्रू नयनांनी अखेरचा निरोप। अंत्यदर्शनावेळी चाहत्यांसह मान्यवरांनाही अश्रू अनावर। शिवाजी पार्कमधील स्मशानभूमीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार। राज्यात आशा भोसले संगीत अकादमी स्थापन करणार। मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वाचा निर्णय। आशा भोसलेंचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी राज्य सरकारचा पुढाकार। हॉर्मुझच्या सामुद्रधुनीवर अमेरिकन नौदलाची नाकेबंदी। ट्रम्प यांची घोषणा। तर अमेरिकेची हॉलिवूड स्टाईल रणनीती हॉर्मुझमध्ये चालणार नाही, इराणचाही कडक इशारा। अमेरिकेकडून होणाऱ्या हॉर्मुझ सामुद्रधुनीच्या नाकेबंदीला चीनचा कडाडून विरोध। इराण चीन व्यापारामध्ये कुणी आड येऊ नये, चीनचा इशारा।